हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण शिपाई पदाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. परमनंट भरती आहे. एकूण 289 जागा आहेत आणि पात्रता 12वी आहे. मग आता ही नेमकी कुठली जाहिरात आहे, त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आणि परीक्षा ऑफलाईन होणार आहे बरं का याची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. बी पब्लिकेशन पुणे यांनी एमपीएससी पॅटर्न गट क ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि तलाठीची परीक्षा आता कंबाईन ग्रुप सी मार्फत होणार आहे. त्यामुळं कंबाईन ग्रुप सीचे 2018 ते 2026 पर्यंत झालेले सगळे पेपर स्पष्टीकरणासह यामध्ये दिलेले आहे. त्यामुळं प्रश्न कसे येतात हे तुम्हाला कळेल. तर बी पब्लिकेशनचे अजित कुमार यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही जाहिरात आहे. आणि त्याच्यामध्ये बँकेच्या म्हणजे इथं पहा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांना शिपाई हुद्द्याची 289 रिक्त पदे ऑफलाईन पद्धतीने सरळ सेवा लेखी परीक्षेद्वारे भरण्याकरिता फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यातीलच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही. 100% विद्यार्थी पुणे जिल्ह्यातीलच पाहिजे त्यांना. त्याच्यानंतर इथं पहा, कधी अर्ज सुरू झाले तर 4/8/2026 सकाळी 18 वाजल्यापासून. शेवटची तारीख आहे 10/8/2026 रात्री 12 वाजेपर्यंत. अर्ज ऑनलाईन करायचे आहेत, पण परीक्षा ऑफलाईन होणार आहे. त्याच्यानंतर इथं स्पष्ट दिलं ऑफलाईन परीक्षा दिनांक. त्याच्या खाली पहा, पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता 100% पदे प्राधान्याने भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट व आधार कार्ड अपलोड करणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येतील. लेखी परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही. उमेदवारांना लेखी परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करता येईल. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज माहिती अभावी अपात्र होईल. उमेदवारांनी अर्ज भरताना शिपाई पदासाठी आवश्यक पात्रता धारण केली असल्याची खात्री करून अर्ज भरावा. आता त्याच्या पुढे पहा, जी पात्रता दिलेली आहे ती शिपाईची पदसंख्या 289, कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 38 वर्षे वय त्यांनी दिलेलं आहे. शैक्षणिक अर्हतेमध्ये काय दिलेलं आहे, तर उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC म्हणजेच इयत्ता 12वी उत्तीर्ण असावा किंवा 12वी समकक्ष जी डिप्लोमा झालेला असतो तो झालेला असला तरी चालेल. आणि उमेदवार हा पुणे जिल्ह्यातील मागील 15 वर्षापासूनचा रहिवासी असावा. वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता ही 1 ऑगस्ट 2026 या तारखेची गृहीत धरण्यात येईल. त्याच्यानंतर बँकेत कंत्राटी तत्वावर नियुक्त विविध एजन्सीमार्फत सलग एकाच संस्थेत दिनांक 1/8/2026 अखेर सलग किमान 3 वर्षे कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा अट 43 वर्षापर्यंत शिथिल राहील. पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या सक्षम प्राधिकरणाने दिलेला सक्षम पुरावा सादर करणे बंधनकारक राहील. सन 2018 नंतरचे अधिवास प्रमाणपत्र. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या पतीचे पुणे जिल्ह्यातील मूळ अधिवास प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकरणाचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. उमेदवार शिपाई पदाचे शारीरिक हालचालीचे कामकाज करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या सक्षम व सुदृढ असणे आवश्यक आहे. शिपाई पदाची पदसंख्या कमी करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे. सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविणे किंवा रद्द करण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत. उमेदवारास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 नुसार प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र बंधनकारक राहील. बँकेस कोणत्याही प्रकारचे समांतर आरक्षण लागू नाही. इथं रिझर्वेशन लागू नाही असं त्यांनी स्पष्ट दिले. फी किती दिलेली ती पहा. तर परीक्षा शुल्क, परीक्षेकरिता रक्कम 1650 अधिक 18% GST व सर्व्हिस चार्ज परीक्षा शुल्क आकारले जाईल.
सदर परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील. एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा कोणत्याही परीक्षेसाठी किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही. परिवीक्षाधीन कालावधी व पगार पहा. निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना 6 महिन्याच्या तात्पुरत्या परिवीक्षाधीन प्रोबेशनरी कालावधीसाठी बँकेच्या सेवेत नेमणूक दिली जाईल. म्हणजे 6 महिने तात्पुरती असेल आणि नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिवीक्षाधीन म्हणजे पहिले 6 महिने दरमहा 12,000 रुपये वेतन मिळेल. सदर उमेदवारास नेमणूकबाबत बँकेच्या कर्मचारी स्थायी आदेशावरील व कर्मचारी सेवा नियमावरील प्रचलित नियम, अटी व शर्ती लागू असतील. पण 6 महिन्यानंतर परमनंट केलं जातं बरं का, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता परीक्षा वगैरे त्याचा सेपरेट व्हिडिओ अपलोड करतो. तर अशा पद्धतीनं पुणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे. 289 जागा आहेत. तर ज्यांचं 12वी झालेलं असेल त्यांनी अर्ज करा आणि ऑफलाईन परीक्षा होणार आहे. तर जर तुम्हाला आरोग्य विभागातील गट ड साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य विभाग गट ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं तुमचा कव्हर होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.